कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। बोर्ली पंचतन जवळील कोंढे पंचतन मार्गासाठी तब्बल 4,60,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचा दावा केला असताना रस्त्यावरील डांबराचा थर हाताने उखडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याचं काम करताना आवश्यक दर्जेदार खडी, मजबूत पाया आणि तांत्रिक निकषांचे पालन करण्यात आलेले नाही। धूळ आणि माती न हटवता थेट डांबर टाकण्यात आल्याने रस्त्याची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण असून संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील नागरिकांकडून जोर धरत आहे। आता याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।